नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सर्वांना जय श्री महाकाल. आज मी बनवत आहे शेवगा मसाला, काळ्या मसाल्यातील शेवगा मसाला. पहिल्यांदा मी शेंगा धुवून घेतलेल्या आहे, स्वच्छ कट करून धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे कुटून, आणि थोडीशी हळद टाकून शेंगा टाकून फ्राय करून घेत आहे. फ्राय एक 5 मिनिट करून घ्यायच्या छान, आणि त्यात गरम पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला त्या 80% शिजून घ्यायच्या आहेत. याला शेवगा सूप पण बोलतात. आपण या शिजून घेतल्याच्या नंतर आपण आता एक साईडला मसाला बनवून घेणार आहोत. तर मसाल्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे, थोडेसे धने, थोडेसे तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं अशा प्रकारे घेतलेलं आहे. ते आपण आता फ्राय करून घेऊया. थोडंसं तेल टाकून त्यात जिरे टाकून कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे छान प्रकारे. थोडंसं मीठ टाकलं की लवकर फ्राय होतो. कांदा छान प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर एक साईडला लगेच मी खोबरं टाकत आहे. खोबरं पण एक मीडियम छान होऊपर्यंत दोन्ही मिक्स करून मग दोन्ही सेम भाजून घेत आहे. ते दोन्ही भाजल्याच्या नंतर लगेच मी त्यामध्ये धने टाकत आहे. धने भाजून घेतल्याच्या नंतर लगेच तीळ टाकत आहे. तीळ टाकून आपल्याला अद्रक, लसूण हे पण फ्राय करून घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर थोडीशी कट करून कोथिंबीर टाकून ते पण मी छान परतून घेणार आहे. हे सगळं मिश्रण बनवून आपल्याला छानसं वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला. एक आपण 2-3 दिवसासाठी एक सोबत बनवलं तरी चालतं. हे फ्रीजमध्ये छान प्रकारे राहतं काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी. हे छान प्रकारे भाजून आता मी मस्त वाटून घेणार आहे. एकदम बारीक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची, बारीक. हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, त्याशिवाय ते बारीक होत नाही. आता आपल्या शेंगा मस्त 80% शिजून झालेले आहेत. ते मी गॅस बंद करून दुसऱ्या साईडला भाजीची फोडणी देत आहे. तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला घरचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला अशा पद्धतीने फ्राय करून त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मसाला. त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकलेलं आहे. वाटण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटूपर्यंत, म्हणजे एक जीव होऊन जाईल तो पूर्ण मसाला. तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये मी सूपमधलं पाणी टाकणार आहे. सूपमधलं पाणी टाकून ते छान शिजून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा मी त्यामध्ये सूपमधलं पाणी टाकलेलं आहे, ते पण गरम आहे. गरम पाणीच आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे, जेणेकरून तो कलर कंटिन्यू राहतो आणि छान भाजीला दिसतो. आता हे पाणी टाकलं की मी त्यामध्ये कूट टाकलेला आहे, बारीक केलेलं, एकदम बारीक केलेलं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तो एकजीव मस्त मिक्स करून घेत आहे. आणि त्यामध्ये आता मी शेंगा फ्राय करणार आहे. शेवग्याच्या शेंगा ज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या, त्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्याच्या नंतर तेल सुटलेलं आहे एकदम मस्त. आणि मिक्स करून आपल्याला सूप टाकून, गरम पाणी टाकून, ज्या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये, आणि 2 उकळ्या होऊपर्यंत भाजी शिजवायची आहे, जेणेकरून आधी आपल्याला झालेली आहे भाजी. जास्त शिजवायची नाही आहे नंतर, कारण की आपण आधीच त्याला शिजवून घेतलेलं. हे बघा अशा प्रकारे माझी भाजी झालेली आहे. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.